Welcome students, myself Professor Vikrant Palat-Shah welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palat-Shah's Education Hub. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट-शाह आपण सर्वांचे माझे YouTube चॅनल प्रोफेसर विक्रांत पालट-शाह एज्युकेशन हब मध्ये स्वागत करतो. In previous two videos we are learning the unit number 3 of the FY BCom Financial Accounting second syllabus, that is valuation of goodwill. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग सेकंडच्या युनिट क्रमांक 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा अभ्यास करत आहोत. In the previous two videos we have discussed all the theoretical parts regarding the valuation of goodwill. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या संदर्भातील सर्व theoretical पार्ट त्या ठिकाणी समजून घेतलेला आहे. Now in today's video we are going to solve the practical problems related to the व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या संदर्भातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. ओके, सो लेट्स बिगिन. तर चला सुरुवात करूयात. सो नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम नंबर 1. सो द प्रॉब्लेम इज फ्रॉम द फॉलोइंग समरी ऑफ ट्रेडिंग रिजल्ट्स फॉर द लास्ट 5 years ऑफ मेसर्स राणा brothers Rajpur, you are required to calculate the value of goodwill of the partnership firm. It was decided to value the goodwill at 2 years purchase. या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की मेसर्स राणा ब्रदर्स यांच्या एकूण 5 वर्षाचे प्रॉफिट लॉसचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की आपण या सर्व डिटेल्स वरनं या ठिकाणी गुडविलची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायची आहे आणि गुडविलची व्हॅल्यू ही आपण 2 years परचेस या बेसिसने कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो इयर्स प्रॉफिट और लॉस इज गिवन देयर. 2020 11,210 प्रॉफिट, 2021 14,870 प्रॉफिट, 2022 8,350 प्रॉफिट, 2022 8,350 loss, 2023 9,460 profit, and 2024 12,810 profit. So this is the structure of 5 years for the profit or loss. अशा प्रकारे मागील 5 वर्षाचं प्रॉफिट किंवा लॉसचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण 2 years परचेस बेसिसने गुडविलची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस आपल्याला फक्त दिला आहे, म्हणजेच काय, ही जे काही प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत तो कुठल्या मेथडचा आहे, तर तो आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. अकॉर्डिंग टू विच मेथड वी हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम? ॲव्हरेज प्रॉफिट मेथड दॅट वी हॅव लर्न इन द थिअरी लेक्चर. थिअरी लेक्चर मागील 2 व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं त्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओत आपण त्या ठिकाणी मेथड्स ऑफ गुडविल व्हॅल्युएशनचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा अभ्यास या ठिकाणी केला होता. त्या मेथडनुसार आता आपण हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करूया. ओके, सो व्हॉट वी हॅव लर्न अंडर द ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. सी, दिस इज द फॉर्म्युला ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. हाऊ टू कॅल्क्युलेट द गुडविल ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड बाय फॉलोइंग द 2 steps. 2 steps फॉलो करून या ठिकाणी आपण या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार काय करणार आहोत, या ठिकाणी आपण गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट व्हॉट? ॲव्हरेज प्रॉफिट. अँड फॉर दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला? टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. काय ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला? टोटल प्रॉफिट वजा लॉस भागिले नंबर ऑफ इयर्स आणि त्यानंतर मग गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. तर चला या फॉर्म्युलानुसार आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द प्रॉफिट्स अँड लॉसेस गिवन इन युअर प्रॉब्लेम देअर. सो 5 years आर गिवन देअर. फॉर 2020 11,210 इज प्रॉफिट, 2021 14,870 is profit, 2022 8,350 is loss, 2023 9,460 profit and 2024 12,810
प्रॉफिट. तर या ठिकाणी विचार केला तर 2020, 21, 22, 23 आणि 24 अशी 5 वर्ष दिले. त्यामध्ये फक्त 2022 2022 या इयर मध्ये काय आहे आपल्याला त्या ठिकाणी लॉस आहे. सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज प्रॉफिट and for that the formula that we have discussed what total profits minus losses any divided by number of years. So now we have to put all the profits as well as the losses. So 11,210 that is the profit plus 14,870 that is the profit again minus 8,350 that is the loss is the loss ahe plus 9,460 that is the profit again and plus 12,810 that is the profit again, and these profits are given for how many years? 5 years. So we have divided it by 5. So take the total of profits minus the loss from that. किती इयर आपल्याला प्रॉफिट आहे 4 वर्ष. ते सर्व प्रॉफिटची टोटल घेतली म्हणजे 11,210 प्लस 14,870 प्लस 9,460 प्लस 12,810 म्हणजे हे जे 4 वर्ष प्रॉफिटचे आहेत त्या प्रॉफिटची टोटल मिळाली आपल्याला किती 48,350 48,350 मायनस 8,350 दॅट इज द लॉस. म्हणजे टोटल प्रॉफिट मधनं आपण काय केला या ठिकाणी लॉस वजा केला डिवायडेड बाय 5. त्याला भागिले किती वर्षाचा प्रॉफिट आहे प्रॉफिट लॉस आहे टोटल 5 वर्षाचा. सो 48,350 minus 8,350 divided by 5. So we got here how much 40,000 divided by 5 is equal to 8,000 that is the average profit. मग कसं मिळालं आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट टोटल प्रॉफिट मधनं लॉस आपण वजा केला आपल्याला अमाऊंट मिळाली 40,000. त्याला डिवायडेड आपण केला आहे 5 इयर्सने म्हणजे 5ने तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट 40,000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू हाऊ मच 8,000. बरोबर. ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर गुडविल कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला काय आपला या मेथडनुसार लुक ॲट हियर. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स. दॅट फॉर्म्युला वी हॅव टू मेन्शन हियर. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट multiplied by number of years. Average profit we know right now. आपल्याला माहिती आहे आपण कॅल्क्युलेट केला average profit किती 8,000. Number of years of purchase given in the problem. See, it was decided to value the goodwill at 2 years purchase. म्हणजे number of years of purchase किती दिले आहेत आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 2. So multiply the average profit by 2. So average profit 8,000 multiplied by 2. That is the number of years of purchase, and finally we got the answer, and that is the amount of goodwill. How much is that? 16,000. So in this way we got the amount of goodwill 16,000 16,000. Understood? So this is our final answer. अशा प्रकारे average profit मेथडने आपण हा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला किती 16,000. ओके. So this is the first problem which is very simple and that is based on the average profit method. Clear? Understood? Now we are going to solve the second problem and that is based on the super profit. आता आपण दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करूया. पहिल्यांदा प्रॉब्लेम आपण समजून घेऊ आणि नंतर मग हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. What is given in the problem? Lokaseva Enterprises Latur have earned sufficient profits during the last 5 years after providing for income tax which are as under. लोकसेवा एंटरप्राइज लातूर यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये प्रॉफिट त्या ठिकाणी मिळवलेले आहे. टॅक्स डिडक्शन त्या ठिकाणी कट केल्यानंतर आणि त्याचं स्ट्रक्चर आपल्याला खालील प्रमाणे दिलेलं आहे. 5 वर्षाचं स्ट्रक्चर या ठिकाणी देखील दिलेलं आहे. सो फर्स्ट इयर 2020 there is a 11,600 profit 11,600 profit. 2021 7,900 loss 7,900 या ठिकाणी काय लॉस आहे. 2022 31,100 प्रॉफिट 31,100 प्रॉफिट 2022. 2023 36,800 प्रॉफिट 2023 ला 36,800 रुपये प्रॉफिट आणि फायनली 2024 48,400 प्रॉफिट 48,400 प्रॉफिट. So in this way the profit and loss structure is given.
2020, 2022, 2023 and 2024. In these 4 years profit, या 4 वर्षामध्ये प्रॉफिट आहे. and only the loss is for the year 2021. 2021 या वर्षासाठी लॉस आहे. then further information अजून काय दिलं आपल्याला? The total investment made initially in the firm amounted to rupees 2,20,000. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, इनिशियल इन्व्हेस्टमेंट ती किती आहे? 2,20,000. दिस इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज कॉल्ड एज अ कॅपिटल एम्प्लॉईड. यालाच काय म्हटलं जात असतं? कॅपिटल एम्प्लॉईड. किती दिले आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड? 2,20,000. अदर कॉम्पिटेटिव्ह फर्म्स रनिंग द सिमिलर टाइप ऑफ बिझनेस अर्न अ रिटर्न ऑफ 8.5% ऑन देअर कॅपिटल एम्प्लॉईड ऍट द टाइम ऑफ स्टार्टअप. म्हणजे स्टार्टअप सुरू केल्यानंतर ज्या काही सिमिलर नेचर कॉम्पिटेटिव्ह फर्म्स आहेत, म्हणजे ज्या बिझनेसमध्ये लोकसेवा एंटरप्राइज आहेत, त्यांचे जे कॉम्पिटिटर आहेत त्या कॉम्पिटिटर्सला त्यांच्या कॅपिटल एम्प्लॉईड वर किती रिटर्न मिळतोय? 8.5. दिस इज कॉल्ड एज अ रेट ऑफ रिटर्न. याला काय म्हणतो आपण? रेट ऑफ रिटर्न. किती आहे तो? 8.5%. and they told us calculate the value of goodwill on 3 years purchase of the सुपर प्रॉफिट. आणि काय सांगितलं आहे? 3 years परचेस बेसिसने सुपर प्रॉफिट नुसार या ठिकाणी गुडविलची अमाउंट कॅल्क्युलेट करा. सो इन दिस वे दे टोल्ड अस टू कॅल्क्युलेट द गुडविल ॲज पर विच मेथड हियर? सुपर प्रॉफिट मेथड हियर. कुठल्या मेथडने सांगितलंय आपल्याला? सुपर प्रॉफिट मेथडने या ठिकाणी गुडविल हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. क्लिअर? अंडरस्टूड? Now we are going to solve this problem. तर चला आपण हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करूया. So when we discuss the super profit method, these steps are there. ज्यावेळेस आपण मागील थिअरी व्हिडिओमध्ये सुपर प्रॉफिट मेथडचा अभ्यास केला तर या स्टेप त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचे आहेत. यामध्ये स्टेप नंबर 1 काय आहे? कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. काय आपली पहिली स्टेप? सुपर प्रॉफिट मेथडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर चला आपण पहिल्यांदा काय करूयात? ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात, जो आपण आताच मागील प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट केला. त्यासाठी फॉर्म्युला काय असेल आपला ॲव्हरेज प्रॉफिट साठी? सो द ॲव्हरेज प्रॉफिट वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट. फॉर दॅट द फॉर्म्युला इज ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. राइट? नंबर ऑफ इयर्स. आता या ठिकाणी आपल्याला टोटल प्रॉफिट, लॉस या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत, जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. बघा 2020 11,016 प्रॉफिट, 2021 7,900 लॉस, 2022 31,100 प्रॉफिट, 2023 36,800 प्रॉफिट and 2024 48,400 profit. Okay, so now we have to put up these in the problem. So 11,600 minus 7,900 loss plus 31,100 profit plus 36,800 profit plus 48,400 profit divided by how many years? 5 years. 5 years चे स्ट्रक्चर दिले. आता सर्व प्रॉफिटचे आपण टोटल करूयात. म्हणजे 11,600 plus 31,100 plus 36,800 plus 48,800 minus 7,900 divided by 5. तर प्रॉफिटची टोटल मिळाली आपल्याला किती? 1,27,900 minus 7,900. ओके, प्रॉफिटची टोटल आहे आपली 1,27,900 minus loss 7,900 divided by 5. So how much it is? 1,20,000 divided by 5. 1,20,000 divided by 5. Okay, clear? So 1,20,000 divided by 5 is equal to how much? Rupees 24,000 is the average profit. तर average profit किती मिळाला आपल्याला? स्टेप नंबर 1 नुसार it is rupees 24,000. Clear? Understood? समजलंय प्रत्येकाला? तर पहिली जी स्टेप आपण सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करताना करणार आहोत ती काय आहे? ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची. सो ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. वी गॉट द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ रुपीज हाऊ मच? 24,000. नाउ द सेकंड स्टेप. आता या ठिकाणी बघूयात आपण सेकंड स्टेप काय. सो दिस इज द स्टेप नंबर सेकंड. लुक ॲट हियर. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. फर्स्ट स्टेप मध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. सेकंड स्टेप मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत?
नॉर्मल प्रॉफिट. आणि नॉर्मल प्रॉफिट साठी फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. सो नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. Clear? Now we have to put up the value in this formula. So write the formula. Normal profit is equal to capital employed multiplied by normal rate of return. Okay. Now capital employed and normal rate of return. These both things are given in the problem. बघा problem मध्ये check करा. जसं मी सांगितलं, the total initial investment is called as what? Capital employed. So it is how much? 2,20,000. And the return that is getting, that is called as what? Normal rate of return. And how much it is? 8.5%. या ठिकाणी कॅपिटल एम्प्लॉईड आहे 2,20,000 आणि या ठिकाणी नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8.5%. So now we have to put up that in the formula. So capital employed 2,20,000 multiplied by 8.5%. Do it on the calculator. After that you will get the answer. How much? 18,700. So normal profit here, how much we got? 18,700. किती मिळाला आपल्याला नॉर्मल प्रॉफिट या ठिकाणी? 18,700. Clear? Understood? So this is the second step. After that, what is the third step? Calculation of super profit. या ठिकाणी तिसरी स्टेप काय? सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. And what is the formula for that? Super profit is equal to average profit minus normal profit. काय सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला? सुपर प्रॉफिट is equal to average profit minus normal profit. So write the formula there. Super profit is equal to average profit minus normal profit. In the last step we got the super profit how much? 24,000. किती मिळाला आपल्याला मागच्या स्टेप मध्ये सुपर प्रॉफिट? 24,000 त्या ठिकाणी मिळालेला आहे. So put up that here and the normal profit we got here how much? 18,700 आणि नॉर्मल प्रॉफिट किती मिळाला आपल्याला? 18,700. So put the both figures in the formula and therefore average profit 24,000 minus normal profit 18,700 is equal to super profit we get here how much? 5,300. आणि मग आपल्याला या ठिकाणी सुपर प्रॉफिट मिळाला किती? 5,300. So in this way we got here the super profit amount of rupees how much? 5,300. 5,300. Clear? Understood? And now the last step we have to perform here to calculate the value of the goodwill. And what is that? Goodwill is equal to super profit multiplied by number of years of purchase. काय फॉर्म्युला? शेवटच्या स्टेप नुसार सुपर प्रॉफिट नुसार गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. क्लियर? Write the formula. Goodwill is equal to super profit of multiplied by number of years of purchase. Super profit we got in the previous step. मागच्या स्टेप मध्ये आता आपण कॅल्क्युलेट केला. किती आहे सुपर प्रॉफिट आपला? 5,300. आणि प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस किती दिलेत आपल्याला? द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन 3 years परचेस. किती दिलेत? नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस 3 years. So mention that in the formula. So therefore super profit 5,300 multiplied by 3 is equal to the amount of goodwill we get here. How much? 15,900. 15,900. So in this way we got the value of goodwill as per which method? Super profit method 15,900. So in this way dear students you have to solve the problem of the calculation of goodwill as per the super profit method by following these 5 steps. First of all, calculate average profit, then calculate normal profit by implementing the formula. Normal profit is equal to capital employed multiplied by normal rate of return. Then calculate super profit for that formula. Super profit is equal to average profit minus normal profit. And finally calculate the value of goodwill with the help of the formula super profit multiplied by number of years of purchase. So same things we followed here
and we got the value of goodwill as per the super profit method, and that is how much? 15,900. 15,900. Clear? Understood? Any doubt, any difficulty, dear students? So here in this way, this is the super profit method. Okay, so for now we stop here. We will solve some more problem in the coming videos related to the valuation of goodwill. आता आपण या ठिकाणी थांबूयात, परंतु येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये सुद्धा अजून आपण काही प्रॉब्लेम या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या संदर्भात कॅल्क्युलेट करणार आहोत. फॉर सच मोर व्हिडिओज आय रिक्वेस्ट यू काइंडली सबस्क्राइब माय YouTube channel Professor Vikrant Palatshah Education Hub and share, like and share this video with your friends. अशा आणखीन व्हिडिओसाठी माझे YouTube चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाह एज्युकेशन हब जरूर सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.